समुद्राला भरती ओहोटी का येते यामागचं खरं विज्ञान. तुम्ही कधी समुद्रकिनारी जाऊन समुद्र पाहिला आहे का? कधी समुद्राचं पाणी किनाऱ्याजवळ येतं तर काही तासांनी ते पुन्हा मागं जातं. हे नेमकं का होतं? समुद्राला भरती आणि ओहोटी का येते? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो. समुद्राच्या लाटा आपण नेहमी पाहतो, पण समुद्राची पाण्याची पातळी दिवसातून 2 वेळा वाढते आणि कमी होते. याकडे अनेकांचं लक्ष जात नाही. या नैसर्गिक घटनेला भरती ओहोटी म्हणतात. यामागे सर्वात मोठी भूमिका आहे चंद्राची. चंद्राचा प्रभाव पाहूया. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर असलेल्या समुद्राच्या पाण्याला स्वतःकडे खेचतं. यामुळे ज्या बाजूला चंद्र असतो त्या बाजूला समुद्राचं पाणी फुगतं आणि भरती येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या विरुद्ध बाजूलाही आणखी एक भरती तयार होते. ओहोटी कशी येते? ज्या भागात पाणी फुगलेलं नसतं तिथे समुद्राची पातळी कमी होते. यालाच ओहोटी म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी साधारण दिवसातून 2दा भरती आणि 2दा ओहोटी अनुभवायला मिळते. सूर्याचाही परिणाम होतो. सूर्याचं गुरुत्वाकर्षणही समुद्रावर परिणाम करतं. अमावस्या आणि पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जवळजवळ सरळ एका रेषेत येतात. तेव्हा दोघांचं गुरुत्वाकर्षण एकत्र काम करतं आणि मोठी भरती येते. भरती आणि ओहोटीचं महत्त्व. भरती ओहोटीमुळे समुद्रातील पाण्याची हालचाल भरती ओहोटीचं महत्त्व. भरती ओहोटीमुळे समुद्रातील पाण्याची हालचाल सुरू राहते. याचा सागरी जीवसृष्टीला फायदा होतो. मच्छीमारही मासेमारीचं नियोजन भरती ओहोटीच्या वेळेनुसार करतात. काही देशांमध्ये या हालचालीतून वीजही तयार केली जाते. तुम्हाला माहीत आहे का? जगातील काही ठिकाणी भरतीमुळे समुद्राची पातळी 15 ते 16 मीटरपर्यंत वाढू शकते. ही जवळपास 5 मजली इमारती इतकी उंची आहे. पुढच्या वेळी समुद्रकिनारी गेल्यावर फक्त लाटांकडे पाहू नका, तर लक्षात ठेवा त्या लाटांमागे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अदृश्य गुरुत्वाकर्षणाची ताकद काम करत आहे. निसर्गातील प्रत्येक घटना विश्वाच्या अद्भुत नियमांशी जोडलेली आहे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि @quote_by_shraddha31ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. थँक्यू.